पुण्यामध्ये पार पडलेल्या पार्टीवरून राजकीय घमासान रंगलाय। पाहूया त्या संदर्भातल्या काही टॉप 9 बातम्या। प्रांजल खेवलकरांच्या वकिलांकडून पुणे पोलीस आयुक्त ससून हॉस्पिटलला पत्र। पोलिसांनी टाकलेला छापा। ससून रुग्णालयामध्ये रक्ताचे नमुने घेतानाचं फुटेज देण्याची मागणी। ससूनचा अहवाल अद्याप आम्हाला प्राप्त झाला नाही। अहवाल थेट कोर्टात सादर केला जाणार असल्याचं आम्हाला सांगितलं। रोहिणी खडसे यांचं ट्विट। खराडी पार्टी प्रकरणी ससून रुग्णालयाचा प्राथमिक अहवाल पुणे पोलिसांकडे सादर। खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर यांनी मद्यसेवन केल्याचा अहवाल। सूत्रांची माहिती। जावई दोषी असल्यास समर्थन नाही, पण माझा जावई कधी ड्रग्ज घेत नाही। पुणे पोलिसांची कारवाई संशयास्पद। एकनाथ खडसे यांच्याकडून संशय व्यक्त। पुण्यामधील पार्टीशी खेवलकरांचा संबंध नाही, त्यांना त्या ठिकाणी बोलावलं गेलं होतं। खेवलकरांचा ट्रॅप केला आहे। हॅकर मनीष भंगाळे यांचा खळबळजनक दावा। संपूर्ण प्रकार संशयास्पद वाटतो। 4 दिवस वॉच ठेवून खडसेंच्या जावयावर कारवाई केली। संजय राऊतांचा गंभीर आरोप। एकनाथ खडसे ॲडव्होकेट असीम सरोदे यांच्या भेटीला। खडसेंनी सरोदे यांच्याकडून कायदेशीर सल्ला घेतला। पुणे पार्टी प्रकरणामध्ये खडसेंच्या जावयाला पोलिसांकडून अटक। बारमधील लोक त्यांच्या आहेत का? महाजनांना विचारावं लागेल। एकीकडे नशा आणि दुसरीकडे पैसे घेऊन सामान्यांना वाऱ्यावर सोडण्यात येत आहे। संजय राऊतांसह वडेट्टीवार यांची टीका। पुणे पार्टीमधील निखिल पोपटाणी श्रीपाल यादव हे सराईत गुन्हेगार। पोपटाणीवर 2022 मध्ये आयटी कायद्यानुसार गुन्हा दाखल। श्रीपाल यादववर देखील 3 पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत।